नमस्कार, जय महाराष्ट्र, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चिकन किमा रेसिपी। तर त्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला दाखवते। तर ही कढई अशी ठेवून घेतली आहे आणि फ्लेम ऑन, गॅस ऑन। माझा गॅस थोडासा डगमग आहे। फायनली मी मिडल क्लास आहे। तर मस्त अशी तापून द्यायची कढई आणि याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत आता ऑइल। ऑइल थोडंसं जास्त लागतं बरं का। तर हा एक तेजपत्ता टाकते, 2 इलायची आहेत छोट्या, 2 लवंग, दालचिनी तुकडा आणि 2 काळी मिरी, बस। बघा, कांदा प्रॉपर असा एकदम गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा। व्यवस्थित तळला गेला पाहिजे हा कांदा, कच्चं वगैरे ठेवायचं नाही अजिबात। म्हणून प्रॉपर असा कांदा हा गोल्डन ब्राऊन करून घेऊया आपण। काय करते निघतच नाही काय। आणि याच्यामध्ये ऍड करणार आहे आता अद्रक लसूणची पेस्ट, जी की मी घरीच करते। आणि हे दोन्ही मस्त जिन्नस फ्राय करून झाले, तेल वेगळंही झालंय। आणि याच्यामध्ये ऍड करणार आहे आता टोमॅटो आणि यालाही मस्त असं सॉटे करून घेणार आहेत आपण मस्त। म्हणजे हे बघा, हे मस्त असं एकदम तेल वेगळं झालंय, बघू शकता तुम्ही। आणि आपलं टमाटर जे फाईन अशी त्याची पेस्ट झालेली आहे। तर याच्यात आपण आता सुके मसाले ऍड करणार आहोत। तर सुके मसाल्यामध्ये आणि हे तेल गरम करते, हे बटाटे डीप फ्राय करायला। आणि तेलामध्ये थोडंसं मीठ टाकलंय आणि आपण याच्यात तर हे बघा, आपले चिकन जे आहे प्रॉपर आता शिजलंय। म्हणजे बघा एकदम मस्त झाले, सॉफ्ट झाले, स्पॉन्जी झाले। कडक वगैरे करायचं नाही, मस्त असं स्पॉन्जी ठेवायचं, ज्युसी ठेवायचं। आणि याचं तर हे फायनली आपलं हे जे चिकन होतं मस्त असं झालंय, एकदम एक नंबर झालेलं आहे। नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा। आणि